कधी-कधी आपण आयुष्यात मागे वळून बघतो आणि जाणवते की कितीतरी गोष्टी आपण सहज नसल्यानं, नुसत्या भावनेनं किंवा अज्ञानानं करून टाकल्या. त्या चुकांचा ढिगारा इतका जमा होतो की कधी वाटतं आपण स्वतःपासून लपतोय, आतून फुटत असतो, पण बाहेर मात्र सगळं ठीक आहे असं दाखवतो. पण तुकाराम महाराज म्हणतात स्वतःपासून पळून कधीच जाता येणार नाही. मनाने केलेल्या चुकांचं भार वाहून फिरू नका. स्वतःला समोर आणा. आरशात आपलीच नजर भिडवा आणि स्वतःला सांगा, हो चूक झाली, पण मी पुन्हा तशी चूक करणार नाही. आजच्या या अभंगात तुकोबांनी मनाला, चुकांना आणि जीवनाला समज देणारा एक अनोखा मार्ग दाखवला आहे. आज आपण त्यांच्या चारही ओळींचं एवढं खोल विश्लेषण करणार आहोत की हा अभंग ऐकल्यानंतर तुमचं मन अक्षरशः बदलून जाईल. अशा आध्यात्मिक आणि तडाख्याबंद व्हिडिओसाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक या सेवेला आणखीन प्रकाशमान बनवतो. मागे नेणं पण घडेलही ते क्षमा, आता देतो सीमा करून या. परतावी ते जया घडेल गमन, दावी ते वदन जनरित. उपदेशावी मन नाही हाती, तो आम्हा पुदती पाहू नये. तुका म्हणे साक्ष असो घावे मन, घातली ते आपण पळावया. आता या पहिल्या ओळीचं विश्लेषण, मागे नेणं पण घडले ती क्षमा, म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला पहिल्या ओळीत मनाला आपल्या चुकांच्या अंधाराकडे घेऊन जातात. ते सांगतात की भूतकाळात आपण जे काही केलं, जे निर्णय घेतले, जे शब्द बोललो, तेव्हा आपली बुद्धी, समज, अनुभव हे सगळं कमी होतं. त्यावेळी घेतलेल्या निर्णयांवर आज स्वतःला शिक्षा देणं म्हणजे स्वतःकडे क्रूरतेनं पाहणं. ते म्हणतात की मागची चूक म्हणजे ओझं नाही, ती म्हणजे शिकवण. स्वतःला माफ करणं हे आत्मशांतीकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे. माणूस वाढतो आणि वाढलेल्या नजरेनं मागची चूक लहान दिसते. म्हणूनच तुकोबा म्हणतात की जेथे समज नाही तिथे दोष नसतो. आता स्वतःला एक सीमा द्या. भूतकाळातील अज्ञान आता आयुष्यावर राज्य करणार नाहीत. आपण आता आपल्या चुकांसमोर उभं राहून सांगायचं की मी तुला माफ करतो आणि आता पुढचं आयुष्य नव्यानं सुरू करतो. परतावीत जया घडेल न गमन, ही वळ म्हणजे मानवी स्वभावाचं अद्भुत चित्र. इथे महाराज सांगतात की जेव्हा मनुष्य फिरतो, परत आपणाजवळ येतो, परत आपल्याशी बोलू इच्छितो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला सगळं दिसतं. कोणाचं मन खरं आहे, कोणाचा हेतू किती चुकीचा आहे, कोण प्रेमाने आला, कोण लाभासाठी, हे शब्दात नाही, चेहऱ्याच्या भावात वाचता येतं. लोकांची वागणूक हा त्यांचा आरसा असतो. तुकोबांचा याचा गाभा असा, मनुष्य अनेकदा चेहऱ्यावरचे मुखवटे लावत असतो, पण अंतर्मनाचा प्रवाह तो जाऊन येताना उघड करतो. परत येणं म्हणजे फक्त पाऊल मागे वळणं नाही, तर मन कुठल्याही स्थितीत आहे दाखवणं. म्हणूनच ते म्हणतात की जनरित म्हणजे लोकांच्या वागण्यात सगळं दावून दिलं जातं. मन वाचणारा देव नाही, मन वाचणारा साधा माणूसही असतो. उपदेशावी मन नाही हाती, म्हणजे इथे तुकाराम महाराज म्हणतात सर्वात मोठे सत्य उलगडतात. मन हा कोणाच्या हातात नाही. ते म्हणतात की मनाला किती सांगितलं तरी आपल्या मर्जीने धावणार मन म्हणजे घोड्यासारखं. त्याला कसं लावलं तरी ते उधळून जातं. मनाला सल्ला देणं म्हणजे वाऱ्याला पकडण्यासारखं आहे. म्हणून ते म्हणतात की असं मन आपणाजवळ ठेवू नये, कारण मन भटकलं की आपणही भटकतो. मन नियंत्रणात नसताना आपण चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांजवळ, चुकीच्या मार्गावर पोहोचतो आणि मग आपल्याला वाटतं हे असं कसं घडलं. तेच सांगता, भटकणे मनाचं काम, पण सजग राहणं आपलं काम. मनावर राज्य नाही, पण जागृतीवर राज्य पूर्ण आपल्यात आहे. तुका म्हणे साक्षी असो घावे मन. या शेवटच्या टप्प्यात तुकाराम महाराज जीवनाचा सर्वात महान मंत्र देतात. मनाला साक्षी ठेवा आणि जे काही करतो त्याचा निर्णय देणारा कुशल न्यायाधीश म्हणजे दुसरा कोणी नाही, फक्त आपणच. मनापुढे काही लपवता येत नाही. आपण केलेली चूक, सगळे केलेलं चांगलं काम, घेतलेला निर्णय, सोडलेला मोह, सगळ्यांचं लेखाजोखं मनात साफ दिसतं. म्हणून
महाराज म्हणतात, मनाशी प्रामाणिक राहिला तर जगाशी प्रामाणिक राहणं काही कठीण नाही. स्वतःलाच दिलेला शब्द, स्वतःलाच दिलेलं वचन, स्वतःलाच दिलेली जबाबदारी हीच खरी आध्यात्मिकता आहे. मन साक्षी ठेवून चालणारा मनुष्य चुकत नाही आणि चुकला तरी तो लगेच उठून उभा राहतो. साक्षी मन म्हणजे प्रकाश आणि प्रकाशात चालणारे जीवन कधीच अंधाराला घाबरत नाही. या अभंगातील 4 संदेश तुमचं आयुष्य खरोखर दिशा देऊ शकतात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभंगावरील अनुभव तुमच्या खालील कमेंट्समध्ये सांगा. तेव्हा आता पुन्हा भेटूया पुढच्या दिव्य अभंगामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.